150 एकर जमीन घेतल्यानंतरला तो तिथला राजा होईल, नाही तर काय तो राजाच झाला आणि तो सांगेल तसं तुम्हाला ऐकावं लागेल. आता तुम्ही त्या गावातील लोक आहेत ती प्रजा झाली. मित्रांनो, आता हे अगदी आपल्या सगळ्यांना एक चपराक आहे. तर तुम्ही यातून जर सावरला नाही, त्यातून सावध झाला नाही, तर तुम्हाला आणखी 2 चपराक लावायला पाहिजे. अक्षरशः खरोखर प्रोजेक्ट राबवणार, ते प्रोजेक्ट त्यांचे काय जे बंगलोज बांधणार आहेत ते विकणार आणि त्यातून आपल्याला काय मिळणार आहे? घंटा. या दापोली मंडणगड तालुक्यामध्ये रोवले, उंबरशेत, साखरी, त्यानंतरला गुडेगर या ठिकाणी मायनिंग आहेत, बॉक्साईटच्या मायनिंग. आज त्या गावांची परिस्थिती कशी आहे मला सांगा. जेव्हा गावाला याल ना, तेव्हा तुम्ही तुमच्या गावातून एखाद्या पायवाटेने जाल तेव्हा ती पायवाट नसणार आहे. कारण का आपल्या प्रदेशावरती कोणीतरी दुसरं राज्य करतोय, दुसरा कोणीतरी कब्जा करतोय. गोष्टींपुरता शिकलोय का? तर आज 15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन. तर मित्रांनो, हा स्वातंत्र्य दिन आपण साजरा का करतो? कारण आपल्याला या दिवशी इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळालं, बरोबर ना? तर आपल्या जमिनीवरती, आपल्या या देशावरती इंग्रजांचा कब्जा होता आणि तेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. त्यांच्यापासून आपण स्वतंत्र झालो, त्यांना इथून हाकलून दिलं आणि आपला देश स्वतंत्र झाला आणि तेव्हापासून आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो, बरोबर? आणि मित्रांनो, आता आपल्या देशामध्ये काय परिस्थिती चालू आहे मला आज बोलायचं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड आणि दापोली तालुक्यातील लोकांशी. हा प्रश्न आहे तो सगळ्या ठिकाणी थोड्या काही प्रमाणात सगळ्या ठिकाणी चालू आहे, परंतु आज रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मंडणगड या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दिसून येतोय. तर मित्रांनो नमस्कार, माझं नाव विनय महाडिक. तर माझं गाव आहे शेवरे, तालुका मंडणगड आणि जिल्हा रत्नागिरी. तर मला खास करून दापोली मंडणगड या गावातील लोकांशी बोलायचं आहे. तर मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर नक्की व्हिडिओ पूर्ण पहा, मी काय सांगतो ते नक्की ऐका. मित्रांनो, आज आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतोय. तर मी मगाशी म्हटलं की आपण इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झालो. तर आज आपल्या तालुक्यांमध्ये, दापोली मंडणगडमध्ये काय परिस्थिती आहे? एक प्रकारे आपण पारतंत्र्यामध्ये, म्हणजे हा स्वातंत्र्यातून आपण पुन्हा एकदा पारतंत्र्यामध्ये चाललोय अशी परिस्थिती आहे. तुम्ही म्हणाल कसं काय? तर तुम्हाला अगदी समजावून सांगतो, तुम्ही पूर्ण ऐका म्हणजे तुम्हाला समजेल. तर आज परिस्थिती काय आहे की आपल्या गावच्या जमिनी आहेत, आपण विकत चाललेलो आहे. मोठमोठे भांडवलदार आहेत, ते त्या आपल्या जमिनी घेत आहेत आणि ते वेगवेगळे प्रकल्प राबवत आहेत आणि आपल्यावरती कब्जा करतायत. म्हणजे आपण त्यांच्या दडपणाखाली राहतोय. मग हे स्वातंत्र्य म्हणणार का? मला सांगा, याला स्वातंत्र्य म्हणणार का? आपण एक प्रकारे आपल्यावरती पारतंत्र्य ओढवून घेतोय. एक प्रकारे आपला देश स्वतंत्र झाला, मात्र आपल्या देशातीलच भांडवलदारांद्वारे अशा प्रकारे आपल्यावरती पारतंत्र्य लादण्याचा प्रयत्न चालू आहे. तर तुम्ही आता काही दिवसापूर्वीच गोष्ट ऐकली असेल की आपल्या दापोली तालुक्यातील पाळले हे गाव, तर या गावातील जमीन एकूण 150 एकर जमीन एकाच भांडवलदाराने घेतलेली आहे, एकानेच घेतलेली आहे. 150 एकर जमीन मित्रांनो. लोडा म्हणून कंपनी आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर या लोडा कंपनीने ती 150 एकर जमीन घेतलेली आहे एकाच गावातली. आणि आता असं झालंय की आता 150 एकर जमीन घेतल्यानंतरला तो तिथला राजा होईल, नाही तर काय तो राजाच झाला आणि तो सांगेल तसं तुम्हाला ऐकावं लागेल. आता तुम्ही त्या गावातील लोक आहेत ती प्रजा झाले त्याची. आता तो जसं सांगेल तसं तुम्हाला ऐकावंच लागेल. कारण का आपण आपल्या जमिनी विकल्या. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. बघा, आता हे पाळले गाव, अक्षरशः त्या गावातील लोक रडतायत. आज त्या गावाची परिस्थिती अशी आहे, त्या गावातील सरपंचाला तुरुंगात टाकलेलं आहे. कारण का? त्याने त्याला विरोध केला. तर मित्रांनो, आता हे अगदी आपल्या सगळ्यांना एक चपराक आहे. तर तुम्ही यातून जर सावरला नाही, त्यातून सावध झाला नाही, तर तुम्हाला आणखी 2 चपराक लावायला पाहिजे, अक्षरशः खरोखरच्या. जर आज हे पाळले गावातील लोकांनी जमिनी विकल्या नसत्या, 150 एकर जमीन त्या एकाच भांडवलदाराला दिली नसती, तर आज त्या गावावरती ही वेळ आली नसती. अक्षरशः त्या गावातील लोक आज बेजार झालेले आहेत, जगणं मुश्किल झालेले आहे. अजून तिथे आताशी सुरुवात झालेली आहे. आता त्या ठिकाणी 150 एकर जमिनीमध्ये असे बंगलोज बांधले जाणार आहेत आणि बंगलोज बांधल्यानंतरला आपण म्हणणार की आता जमिनी विकल्या, आपला विकास होईल. हा आपला विकास होणार आहे का? आपला विकास होणार आहे. त्या 150 एकर मध्ये ती कंपनी त्यांचा प्रोजेक्ट राबवणार, ते प्रोजेक्ट त्यांचे काय जे बंगलोज बांधणार आहेत ते विकणार आणि त्यातून आपल्याला काय मिळणार आहे? घंटा मिळणार आहे. मला सांगा, आपल्या त्यातून विकास काय होणार आहे? आपण आपल्या जमिनीचे पैसे घेतले, झाला, संपला. परंतु आता आपल्याला काय मिळणार आहे? तर आपल्याला तिथे जाऊन काम करावं लागेल. काय करावं लागेल? भांडी घासावी लागतील.
हे काम करावं लागेल. हे करायचं आपल्याला, भांडी घासायची आहे दुसऱ्यांची, आणि ह्याला आपण विकास म्हणणार आहोत. आपण स्वतः आपल्या जमिनी आहेत, आपण तिथे प्रोजेक्ट राबवला पाहिजे, आपण काहीतरी केलं पाहिजे, झाडं लावली पाहिजे आणि त्यातून आपला उत्पन्न वाढवलं पाहिजे, की ना की असा एक प्रकारे आपल्या जमिनी विकली. अक्षरशः खूप राग येतो मित्रांनो. आता तुम्हाला सांगतो, आता आमच्या बाजूचं गाव मांदिवली, त्या दापोली मंडणगड तालुक्यामध्ये रोवले, उंबरचे, साखरी, त्यानंतरला गुडेगर या ठिकाणी मायनिंग आहेत, बॉक्साईटच्या मायनिंग. आज त्या गावांची परिस्थिती कशी आहे मला सांगा. ते गावं अशी पुढारलेली, एकदम श्रीमंत, गावातील प्रत्येक घर आहे किंवा प्रत्येक घरातील व्यक्ती खूप श्रीमंत आहे, असं आहे का? आज ते अक्षरशः रडतायत त्या गावातील. आपण रोवले गावामध्ये गेलो होतो, त्या रोवले गावातील लोक अक्षरशः आता पश्चाताप करतायत की आम्ही का जमीन विकली. अक्षरशः त्यांना आता म्हणजे रडू येत आहे आणि डोक्यामध्ये दगड मारून घ्यावा असं वाटतंय की आम्ही या जमिनी का विकल्या. तर पश्चाताप होतोय लोकांना आता. आणि अशी परिस्थिती होत असताना त्या मायनिंगचा, बॉक्साईड मायनिंगचा फायदा फक्त त्या म्हणजे काही मोजक्या लोकांना होतो, हाताच्या बोटावर मोजता येतील अशा गावातील लोकांना, 2-3 लोकांना फायदा होतो. बाकीच्या गावातील लोकांचं काय, त्यांचं नुकसान होते ते काय, आजूबाजूच्या परिसराचं नुकसान होतंय ते काय, हा निसर्गाचा ऱ्हास होतोय ते काय. आणि हे जर असंच चालू राहिलं तर काय होईल, हे कुठेतरी आपण थांबवलं पाहिजे. अशा प्रकारची निसर्गाला हानी पोहोचवणारे प्रोजेक्ट आपल्याला नको पाहिजे आणि तशा प्रकारचा विकास सुद्धा आपल्याला नको पाहिजे, आहे ना. तर बघा, आता या मायनिंग झालेल्या आहेत, तर त्यातून त्या गावांचा विकास नाही झालेला. आपण मागे गेलो होतो, त्या गावातील रोवले गावामध्ये गेलो होतो, त्या रोवले गावातील लोकांना प्रत्यक्ष भेटलो होतो, त्या लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या होत्या. ते लोक अक्षरशः आता पश्चाताप करतात की आम्ही ही जागा का दिली या बॉक्साईसाठी. काय नाही हातात आमच्या. हो मग तेच ना, हातात काय नाही. मग आता कसं, आता त्यांनी हा लॉकडाऊन झाला ना, तिथनं 1 रुपया हप्ता नाही दिलेलाच नाही. हा धुरला येतो घरामध्ये. अच्छा पाणी मारतात. अच्छा, धुरला. आणि आवाज वगैरे जे क्रश, आवाजाचा त्रास होतो की नाही सारखा, ते क्रश करतात म्हणा, टेम्पर जातात, म्हणजे रात्रीचे चालू होतात, सकाळी लवकर चालू होतात, तो कानेर वाटत, त्याचा त्रास होतोय ना. आमच्या घरा हलायची. सुरुंग पण लावलेले ना. सुरुंग लावायचं तेव्हा बाकी घरा हलायची. आता सुरुंग बंद केलं. सुरुंग नाही आता लावत. ते थोडस दिवाळ्यांना चिऱ्या पडल्या होत्या. हो ना. गाड्या अडवायच्या. काय बोलता, एवढा त्रास होता? जाम त्रास होता. रात्रीची रात्री इकडे आम्हाला झोप नाही लागायची. पाणी टाकलं ना तर बाबू सगळ्या धुरला खायली. हो, आम्हाला घरात राहायला नको होतं. आम्ही किती गेले हळदीची वाटला फिरून. हो, म्हणजे आपली जमीन आपण द्यायचा ना, आपल्याला त्रास करून घ्यायचा. आणि मुले रोजगार मिळेल, गावातील लोकांना काम मिळेल असे सांगतात. तर काम भेटलंय का गावातील लोकांना? हा, भेटलाय. लोक येऊन तुम्ही करतात. आमचे गावाच्या बायका सागून म्हातारे आहेत, त्यांना तरी तिथे काम भेटायलाच हवा होता. बाहेर मानताव ना, आमचे शिवारात वागवताव. गावातील लोकांना नाही भेटले का? आणि अशा प्रकारचे उदाहरण असताना आता जी मांदिवली या ठिकाणी मायनिंग प्रस्तावित आहे, तर ती आपण होऊ देणार आहोत का, सांगा मला. तर यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करेन की या मायनिंगला फक्त मांदिवली गावातील लोकांनीच नाही, तर आजूबाजूच्या सर्व पंचक्रोशीतील सगळ्या गावांनी या मांदिवली मायनिंग विरोधात उभं राहिलं पाहिजे. आणि या मायनिंग म्हणजे झालीच नाही पाहिजे, हा पवित्रा घेतला पाहिजे, तरच हे कुठेतरी थांबू शकतो. तर मित्रांनो, जर आपण फक्त नुसतं बघत राहिलो, त्या फक्त त्या स्पेसिफिक गावाचा प्रश्न आहे ते बघून घेतील. आता पाडले गाव आहे, आता त्यांनी जमिनी विकल्या, त्या फसले, आता त्यांच्यावरती जी वेळ आली आहे, तर ते आपण त्यांच्या पाठीमागे उभं नाही राहिलो, आपण जर बघत बसलो. आता मांदिवली गावामध्ये मायनिंग ही प्रस्तावित आहे, आता ते मांदिवली गावाच्या पाठीमागे आपण उभं नाही राहिलो तर काय, ते तिथे प्रोजेक्ट आणतील. जर सगळ्यांनी जर विरोध केला आणि त्याचा धोका आहे किंवा त्याचे दुष्परिणाम आहेत त्या मायनिंगचे, ते फक्त त्या गावापुरते मर्यादित नाही आहेत, तर ते सर्व आजूबाजूच्या परिसरांना धोका पोहोचवत आहेत. त्या गावापुरता हा प्रश्न मर्यादित नाही आहे. तर त्यामुळे सगळ्यांनी या होणारे असे प्रोजेक्ट आहेत, त्यांना निसर्गाला हानी पोहोचवणारे प्रोजेक्ट आहेत, तर त्यांना विरोध केला पाहिजे. अशा प्रकारचे प्रोजेक्ट आपल्याकडे होऊ नये यासाठी आपण उभे राहिले पाहिजेत आणि याला प्रतिबंध केला पाहिजे, याला सगळ्यांनी विरोध केला पाहिजे. तर मित्रांनो, आता तुम्ही जर मुंबईला असाल, शहरांमध्ये राहत असाल आणि जेव्हा तुम्ही एखाद्या 1 वर्षाने जेव्हा गावाला याल ना, तेव्हा
तुम्ही तुमच्या गावातून एखाद्या पायवाटेने जाल तेव्हा ती पायवाट नसणार आहे ती पायवाट. एखाद्या जागेतून तुम्हाला जायचं असेल ना तेव्हा तिथे परमिशन घ्यावी लागेल, परमिशन की बाबा मी या जागेतून जाऊ का, परमिशन घ्यावी लागेल. तर आपलं गाव, आपली जमीन आणि अशा प्रकारे परमिशन घ्यायला तुम्हाला आवडेल का मला सांगा. तर काही वर्षापूर्वी कोरोना आला होता, त्या कोरोनामध्ये सगळे लोक गावाला आले होते आणि हा कोरोना म्हणा किंवा अशीच परिस्थिती चालू राहिली असती तर आपण काय केलं असतं. जर आपल्याकडे आपली जमीन आहे त्या जमिनीमध्ये आपण पिकून आपलं पुढील जीवन आहे ते अगदी आनंदाने जगू शकलो असतो. पण जर आपल्याकडे जमिनीच नसेल, आता पुढे जर अशी परिस्थिती उद्भवली तर आपल्याकडे जमिनीच नसेल तर खाणार काय, आपल्याकडे काही राहणार नाही आहे. जर ही परिस्थिती थांबवायची असेल तर आत्ताच आपण जागरूक झालं पाहिजे आणि या परिस्थितीला थांबवलं पाहिजे. अजून 2 वर्ष आहेत, 1-2 वर्ष आहेत. 1-2 वर्ष जर असेच चालू राहिले ना मग विसरा मग सगळं. आपलं गाव, आपलं ते गाव ना विसरून जा. ते आपलं गाव नसेल तर ते कोणाचं तरी दुसरं, आपल्या गावामध्ये फक्त घर असेल आणि आजूबाजूचा परिसरावरती कब्जा हा दुसऱ्यांचा असेल. आणि आज आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतोय आहे ना, कारण आपल्याला आपल्या देशातून आपण इंग्रजांना हाकलून दिलं आणि आज आपल्या गावामध्ये, आपल्या परिसरामध्ये दुसरा कब्जा करतोय आणि ते आपण काय म्हणणार, याला स्वातंत्र्य म्हणणार का आहे ना. आपल्याच देशातील लोक असे भांडवलदार आपल्यावरती कब्जा करू पाहतायत, ते कुठेतरी थांबवलं पाहिजे, हो की नाही. तुम्हाला राग येतो की नाही मला माहिती नाही, प्रत्येकाला राग आला पाहिजे आणि या विरुद्ध उभं राहिलं पाहिजे. तर मला सांगा मित्रांनो, जेव्हा शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं तर ते स्वराज्य निर्माण करताना किती कष्ट करावे लागले आणि ते कशासाठी केलं, कारण का आपल्या प्रदेशावरती कोणीतरी दुसरं राज्य करतोय, दुसरा कोणीतरी कब्जा करतोय. आणि आता तीच परिस्थिती आपल्या गावाकडे आहे. तर आपले जे निसर्ग आहे किंवा आपली जी संपत्ती आहे ती कोणीतरी लुटून नेत आहे आणि तीच परिस्थिती आता गावाकडे आहे. त्यापेक्षा काय वेगळं आहे. जर आपण इतिहास शिकलो तर त्यातून आपण काय बोध घेतला, मी म्हणेन इतिहास फक्त अशा गोष्टींपुरताच का, गोष्टींपुरताच शिकलोय का. आज आपल्या शिवाजी महाराजांनी एवढ्या लढाया केल्या आणि त्या सर्व निजामशाह, आदिलशाह या सत्तांना उलटून लावून आपल्यावरती असणारा कब्जा म्हणजे त्यासाठी लढले, ते उलटून लावण्यासाठी लढले. आणि आपण त्यातून बोध काय घेतला, मी म्हणून काय बोध घेतला, फक्त एक गोष्ट म्हणून शिकलो की शिवाजी महाराजांनी खूप लढाया केल्या, आदिलशाह, निजामशाह यांच्याशी घनघोर अशा लढाया केल्या, त्यांना मारलं, अफजल खानाला मारलं. बस एवढ्या पुरतं, या गोष्टींपुरतं. आपण त्यातून काय शिकलो, त्यातून काय बोध घेतला, आपण 0 बोध घेतलेला आहे. आज हीच परिस्थिती आपण पण वेगळ्या प्रकारे, आज भांडवलदार मोठमोठे पैसेवाले आहेत, ते आपल्याकडे जागा घेत आहेत आणि ते त्यांचं कायदे कानून चालवत आहेत. आता पाळले गावामध्ये काय परिस्थिती आहे, त्या लोढा कंपनीने 150 एकर जागा घेतली, आता मग ते त्यांचं कायदे करणार नाही तर काय करणार. तर अशा प्रकारे आपण पारतंत्र्यामध्ये चाललोय. स्वतंत्र असून सुद्धा आपण पारतंत्र्यातलं जीवन जगतोय असं मी म्हणेन. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. तर मी मित्रांनो तरुणांना आवाहन करेन की आता थोडं जागरूक व्हा. आपला जॉब, आपलं जीवन आहे ना त्याच्यातून थोडंसं बाहेर पडा आणि बाहेर डोकावा. काय चाललंय आपल्या गावाकडे, काय चाललेलं आहे त्याचा विचार करा. नाहीतर तुम्ही फक्त माझा कुटुंब, माझा जॉब एवढ्या पुरतं जर राहिलात ना तर मग असं जर प्रत्येकानेच विचार केला की माझा कुटुंब, माझा जॉब एवढ्या पुरताच जर आपण विचार केला ना मग संपलं सर्व. तुम्हाला त्यातून थोडंसं बाहेर पडावं लागेल आणि थोडासा वेगळा विचार करावा लागेल. समाजाचा काय चाललंय त्याचा विचार करावा लागेल. आणि अशा प्रकारे जिथे परिस्थिती आहे, असं काही आपल्या गावाकडे निसर्गाची हानी होते किंवा असे काही प्रकल्प येत आहेत की त्याने निसर्गाला हानी होते, आपल्याकडेच पारतंत्र्याकडे म्हणजे आपण पारतंत्र्याकडे जातोय. तर हे कुठेतरी थांबवलं पाहिजे आणि त्याचा विचार करून आपण जागरूक झालं पाहिजे आणि ते थांबवण्यासाठी काहीतरी प्रयत्न केले पाहिजे. तर मित्रांनो, मी सगळ्यांना आवाहन करेन की आता आपण जागा विकायचीच नाही, कोणाला जागा विकायची नाही. जे काय आहे ते आपणच आपल्या जमिनीमध्ये करायचं आहे ना. तर आता काय पुढील काही दिवसांनी मी अक्षरशः दापोली, मंडणगड प्रत्येक गावामध्ये, तेवढं शक्य नाही आहे प्रत्येक गावामध्ये, परंतु जेवढं जमेल तेवढं मी गावामधून फिरणार आहे आणि त्या गावामधून आपण एक असं पत्रक देणार आहोत की त्या गावाला आपण त्या पत्रकामधून असं सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत की तुम्ही जागा विकू नका, असा एक गावचा कायदाच करा. तर अशा प्रकारे प्रत्येक गावाने जर कायदा केला आणि प्रत्येक गावाने असा एक उपक्रम केला की आपण यावर्षी प्रत्येकाने एवढी झाडं लावूया, कलमाची लावूया. एक गावामध्ये स्पर्धा लागली पाहिजे. अशी स्पर्धा करा मित्रांनो एकमेकांना. म्हणजे त्यांनी जर 50 झाडं लावली ना तर मी माझ्या जमिनीत 100 झाडं लावेन, अशी स्पर्धा करा.
अशी स्पर्धा आहे ना ती कामाची आहे, ना की एकमेकांना पाय खेचणं किंवा एकमेकांच्या विरुद्ध काही कारवाया करणं. हे थांबवा. त्याने जर 50 झाडं लावली तर मी 100 झाडे लावेन आणि ती जगवून दाखवेन. अशी स्पर्धा प्रत्येकामध्ये निर्माण झाली पाहिजे. आणि असं जेव्हा होईल ना तेव्हाच कुठेतरी आपला हा कोकण, आपलं गाव सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. आणि खऱ्या अर्थाने आपण स्वतंत्र म्हणू की स्वतंत्र झालोय, परंतु अशा आपल्याच देशातील भांडवलदारांच्या पारतंत्र्यामध्ये आपण राहतोय असं मला वाटतं. मित्रांनो, यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया. हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि प्रत्येकाला हे मनातून वाटलं पाहिजे की मी आता या आपल्या गावासाठी, या माझ्या परिसरासाठी, माझ्या तालुक्यासाठी, माझ्या जिल्ह्यासाठी मी काय करू शकतो याचा प्रत्येकाने विचार करूया. आणि नक्कीच आपण एक चांगलं काम करूया आणि हे कुठेतरी आपलं गाव दुसऱ्यांच्या कब्जामध्ये जाण्यापासून थांबवूया. आणि प्रत्येकाला मला वाटतं हा राग येईलच आणि आलाच पाहिजे. तर सगळ्यांनी यावरती विचार करा. तुम्हाला काय वाटतं ते या व्हिडिओच्या खाली कमेंट करून नक्कीच सांगा, आहे ना. चला तर या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटू अशाच गावाकडच्या नवीन व्हिडिओमध्ये.